नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून आपल्याला त्यात 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झालं की आपल्याला त्यात 3 ते 4 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि लसूण चांगली भाजून घ्यायची आहे. लसूण चांगली भाजली की आपल्याला त्यात 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत. आणि कांदा लवकर भाजला जावा यासाठी त्यात मीठ टाकायचं आहे. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला परतत राहायचं आहे. कांदा भाजत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे, कुठेही मोठा करायचा नाही. तुम्ही बघू शकता कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे. आता आपल्याला यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मंद आचेवर परतत राहायचं आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. यात आपल्याला मिरची पावडरही टाकायची आहे. त्या अंदाजानेच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. आणि मंद आचेवर परतत राहायचं आहे. टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, पाव चमचा गरम मसाल्याचं वाटण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स करून झाल्यावर आपल्याला यात 3 अंडी फोडून टाकायची आहेत. मी इथे एका वाटीत आधीच अंडी फोडून घेतली होती, ती आता यात टाकत आहे. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर परतत राहायचं आहे. आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण कांदा भाजताना देखील मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अंडा भुर्जी तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपली अंडा भुर्जी तयार आहे.